प्रभू रामचंद्रांनी कशा प्रकारे हे नवरात्री व्रत केले, कशा प्रकारे कुणाच्या सांगण्यावरून आई भगवतीचं अनुष्ठान मांडलं, सुंदर अशी कथा आलेली आहे पहा। प्रसंग तुम्हा सर्वांना ज्ञात आहे। सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना सांगतायत नवरात्री व्रताचं महात्म्य एवढं आहे की फक्त सामान्य त्या सुशील नावाच्या वाण्याचं हित झालं एवढंच नाही, तर या नवरात्री व्रतानं प्रभू रामचंद्रांवरती आलेलं संकट सुद्धा दूर झालंय, संकटाचा नाश झालाय। कशा प्रकारे तर ऐका, प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीतामाई सोबत वनवासाला निघून गेले। वनवासाला गेले, सीतामाईचं हरण रावणानं केलं, रावणानं हरण केलंय। सीतामाईच्या शोधात प्रभू रामचंद्र आहेत। शोध घेत असताना सुग्रीवाशी मैत्री झाली, हनुमंतरायांची भेट झाली। अगदी विस्तारपूर्वक ही सांगण्याची गरज सुद्धा नाहीये। सुग्रीवाशी मैत्री झाली, वानर सेना एकत्रित केली आणि प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठावरती त्या ठिकाणी येऊन पोहोचले। माहिती झालं, शोध घेतला की अरे आपली सीता रावणानं हरण केली आहे, रावणाच्या लंकेमध्ये सीता आहे। आता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणायचंय, पण अडचणी संकट फार आहेत। कारण जरी देव असला तरी सुद्धा मानव म्हणून या ठिकाणी अवतीर्ण झाला होता। देव आहेत पण मानवाच्या रूपात या ठिकाणी आले। मानव म्हणून काही मर्यादा सुद्धा पाळाव्या लागणार आहेत। अगदी पहा, नारदजींचं आगमन त्या ठिकाणी होतंय। प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी त्या एक प्रकारच्या संकटात पाहतायत नारदजी, आणि नारदजी प्रभू रामचंद्रांना उपदेश करतायत। ऐका, या संकट प्रसंगी नव्हे नव्हे तर रावणाचा वध करण्यासाठी तुम्ही त्या आई भगवतीचं अधिष्ठान मांडा, नव्हे नव्हे आई भगवतीची उपासना करा। नारदांनी सांगावं, प्रभू आता समोरच आश्विन महिना जवळ येत आहे। आश्विन महिन्यामध्ये आई भगवतीला आवडणारी नवरात्राचा काळ, तुम्ही एक काम करा, आश्विन महिन्यामध्ये येणारं नवरात्री व्रत, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी, हे नवरात्री व्रत तुम्ही करा। या 9 दिवसामध्ये आई भगवतीची उपासना करा, पूजा करा, आणि आई भगवतीचा महिमान नारदजी प्रभू रामचंद्रांना सांगतायत, पटवून देतायत। प्रभू, ती आई भगवतीच तुम्हाला या संकटामध्ये साथ देऊ शकते, या अडचणींवरती मात करण्याची ताकद देऊ शकते, शक्ती प्रदान करू शकते। ऐका प्रभू, ब्रह्मा विष्णू महेश नव्हे नव्हे तर इंद्रादी अनेको देव जेव्हा संकटात होते, त्यावेळी सुद्धा संकटकाळी त्या जगत जननीनच या सगळ्यांना संकटातून बाहेर काढलं, यांच्यावरचं संकट मिटवलं। आणि तुम्ही त्या आई भगवतीची प्रार्थना करा। प्रभू रामचंद्र प्रश्न करतात, नारदजी देव्या तर अनेक आहेत, मग मी नेमकं कोणत्या देवीचं अनुष्ठान मांडू, नेमकं कोणत्या देवीची प्रार्थना करू, तिचं महात्म्य काय? नारदांनी उत्तर द्यावं, ऐका प्रभू, त्या आई भगवतीची अनेको रूप असली, तिची अनेको नावं असली, तरी सुद्धा तिच्यामध्ये नित्य वास करणारी सनातन शक्ती ही एकच आहे। दिसायला ती वेगवेगळ्या रूपात असली तरी सुद्धा ती एकच आहे। पहा, अगदी ताट बसा बरं एकदा। समजा एखाद्या कुंभारानं माती घ्यावी, त्या मातीपासनं पहा बरं का, एकाच मातीच्या काही पंत्या बनाव्यात, आणि एकाच मातीचं, ज्याला आपण माठ म्हणतो, मडकं म्हणतो, मडकं बनवावं। एका बाजूला पंत्या आणि दुसऱ्या बाजूला माठ, मडकं। जर मी तुमच्या समोर माठ दिला आणि म्हटलं घ्या पंती, पटेल का तुम्हाला? तुम्ही म्हणाल ताई
की पंती नसून हा माठ आहे, कारण त्याचा आकारच लगेच दिसतंय, ओळखतंय. पंतीला आपण पंती म्हणणार, माठाला आपण माठ म्हणणार, मडक्याला मडकं म्हणणार. पहा, हे दिसायला वेगळे आहेत. पंती आणि माठ यांचा आकार वेगळा आहे, पण बनले कशापासनं? बोला ना, कळतंय ना तुम्हाला? मातीपासनं. एकाच मातीपासनं नव्हे माती या तत्वापासनं दोन्हीही वस्तूंची निर्मिती आहे. तद्वत या ठिकाणी आहे आई भगवतीचे आपल्याला अनेको रूप दिसत असले, अनेको नावांनी आई भगवतीची ओळख आपण करत असू, तरी सुद्धा नित्य वास करणारी सनातन शक्ती किंवा एक प्रकारचं तत्व सर्वांमध्ये एक आहे. नारदजी सांगतायत, प्रभू ती सनातन शक्ती, ती एकमेव, ती एकच आहे. बाकीचे आपण सगळे त्या आई भगवतीचे अंश आहोत. तुम्ही त्या शक्तीची उपासना करा. प्रभू, ब्रह्माजवळची निर्मिती नावाची शक्ती, निर्मिती शक्ती तीच आहे. विष्णूंजवळची पालन शक्ती ती आहे. भगवान रुद्रांकडे असणारी संहार शक्ती ती आहे. ती आई भगवती प्रत्येकामध्ये सामावलेली आहे. अगदी या 7 दिवसाच्या महायज्ञामध्ये, या कथेमध्ये मी वारंवार तुम्हाला या गोष्टीचं स्मरण करून देत आहे. वारंवार अनेको वेळा मी सांगून गेली की ती आई भगवती आपल्यामध्येच सामावलेली आहे. आणि आज शेवटच्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगून जाईल. पहा, विशेषतः महिला मंडळ, आम्ही एक प्रकारे त्या आई भगवतीचंच एक अंशाच्या माध्यमातून ती आई भगवती आपल्यामध्ये सामावलेली आहे. आणि कधीतरी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे. पहा ना, एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं, स्वतःची ताकद, स्वतःची शक्ती ओळखली, आणि या महाराष्ट्राला अन्याय अत्याचार मिटवणारा, स्वराज्य निर्माण करणारा शिवबा नावाचा पुत्र दिला. लक्षात घ्या. पुन्हा एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं आणि इंग्रजांविरुद्ध जीव द्यायला, प्राण समर्पित करायला, मातीसाठी मरायला ती स्त्री तयार झाली. अनेको वर्ष अगदी धाडसानं लढली. जिनं स्वतःची शक्ती ओळखली, ताकद ओळखली आणि इंग्रजांविरुद्ध लढली, तिचं नाव आहे झाशीची राणी. स्त्री शक्ती ओळखली आहे. एवढंच नाही, अजून एका स्त्रीनं स्वतःची ताकद ओळखली आहे, स्वतःचं सामर्थ्य ओळखलं आणि महाराष्ट्रातल्या अनेको अनाथांची माय बनली. अनेको मुलांची, अनेको अनाथ लेकरांची आई, माय बनली आहे. नाव काय त्या स्त्रीचं? सिंधुताई सपकाळ. स्वतःची शक्ती ओळखली, ताकद ओळखली आणि या जगताचं कल्याण केलं, हित केलं, नवे समाजाचं हित केलं. हे आपणही करू शकतो, फक्त स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आणि जो भ्रम समाजामध्ये आहे की स्त्री कमकुवत आहे, स्त्रीला कमीपणाचा एक प्रकारे दर्जा दिला जातो, हा भ्रम दूर करण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्या आमच्यात आहे. पण यातनं अगोदर आपणच बाहेर निघालं पाहिजे, तर बाकीचे बाहेर निघतील. बाकीच्यांना आपली ताकद, स्त्री शक्तीची जाणीव होईल. आणि याही पुढे जाऊन सांगेल, पहा, ही स्त्री पूजनीय आहे. स्त्रीकडं पाहताना आदरानं, आई बहिणी या नजरेनं पाहावं. स्त्री पूजनीय आहे. अगदी सुंदर असं सुभाषित पहा, अनेकांनी तुम्ही ऐकलेलं आहे, अनेकांच्या पाठांतरातलं सुभाषित आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. काय? ज्या ठिकाणी नारीचं पूजन केलं जातं, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो, त्या ठिकाणी देवतांचं वास्तव्य असतं. आणि या उलट सांगेल, ज्या ठिकाणी नारीचा अवमान होतो, ज्या ठिकाणी स्त्री शक्तीचा अवमान केला जातो, ते कोणतंही काम असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, देवता त्या ठिकाणी नसतातच, पण ते कार्य एक प्रकारे लयाला गेल्याशिवाय राहत नाही.
जिथं नारीचा अवमान केला जातो, नारीचा तिरस्कार केला जातो, ते कार्य पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कारण सगळं करून घेणारी ती शक्ती आहे. तिच्याच कृपेनं, तिच्याच प्रेरणेनं सर्व काही घडत असतं. पहा, नारदजी प्रभू रामचंद्रांना सगळं काही सांगतायत. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, सूर्य, चंद्र, इंद्र हे सगळे देव त्या आई भगवतीच्याच प्रेरणेनं कार्य करतात. निराकार रूपा ती शक्ती त्यांच्या प्रत्येकामध्ये विराजमान आहे. आणि त्याच भगवतीच्या प्रेरणेनं जगताची उत्पत्ती झालेली आहे. नारदांनी महत्त्व पटवून दिलं आणि प्रभू रामचंद्रांनी नारदांच्या उपदेशावरून त्या देवी व्रताला सुरुवात केली आहे. देवीचं व्रत चालू झालं. सुंदर सिंहासन उभारावं, त्या सिंहासनावरती देवीची मूर्ती त्या ठिकाणी मांडली आहे. अश्विन महिन्याला सुरुवात झाली, नवरात्रीला सुरुवात झाली. व्रत करतायत प्रभू रामचंद्र. नवरात्र काळात त्या भगवतीची प्रार्थना केली. 9 दिवस पूजन करतायत. आणि पहा, जेव्हा 9 दिवस पूजन पूर्ण झालंय, प्रभू रामचंद्रांच्या पूजनावरती ती आई भगवती प्रसन्न झाली आणि प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी प्रगट होऊन वरदान देते की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तुम्हाला रावणाचा वध व्हावा असं वाटतंय ना, रावणाचा अंत व्हावा असं वाटत आहे ना, तर ऐका, तुमचा जन्म माझ्या प्रेरणेनं झालाय आणि रावणाच्या वधासाठीच झालाय. आणि रावणाचा वध तुमच्याकडून करून घेण्यासाठी मीच तुमची ताकद बनणार आहे. सामर्थ्य रूपानं, शक्ती रूपानं मी तुमच्या सोबत राहणार आहे. त्या आई भगवतीनं आशीर्वाद दिला, तुमच्याच हातून रावणाचा वध होईल आणि अगदी या कार्यात शक्ती, तुमचं सामर्थ्य, तुमचं बल म्हणून मी तुमच्या सोबत राहील. आशीर्वाद दिला. परिणाम कशाचा आहे तर मला यातून सांगायचं की नवरात्री व्रत प्रभू रामचंद्रांनी केलंय आणि आई भगवतीनं प्रगट होऊन आशीर्वाद दिला. रावण मारला गेला आई भगवतीच्या कृपेनं, आई भगवतीच्या प्रेरणेनं. बोला जगदंबा माता की जय. आई राजा. आता यानंतर पहा, त्या आई भगवतीचंच एक रूप किंवा एक अवतार स्वाहादेवी. स्वाहादेवी काल आपण दुर्गा देवी, शाकंभरी देवी, महालक्ष्मी, वनीची सप्तशृंगी, तुळजाभवानी अनेको देवींची एक प्रकारे निर्मिती किंवा त्या निर्मितीच्या कथा पाहिल्या. आता या ठिकाणी स्वाहादेवीची कथा मी थोडक्यात सांगून जाते. पहा, सृष्टीच्या प्रारंभी ज्या वेळेला सृष्टी निर्मितीला सुरुवात झाली, त्या वेळेला सर्व देव, अनेको देवता निर्माण झाले. इंद्रादिक अनेको देवता ब्रह्माजींपाशी जातायत, ब्रह्माजींकडे जातायत आणि आपला आहाराचा प्रश्न त्यांच्या समोर मांडतायत. ब्रह्माजी, तुम्ही आमची निर्मिती तर केली, पण आमच्या आहाराची व्यवस्था काय? आम्ही देवता, ब्राह्मण, ऋषीमुनी जे काही यज्ञ करतात, त्या यज्ञामध्ये जी काही आहुती दिल्या जाते, ती आहुती आम्ही अन्न म्हणून ग्रहण करतो, पण आमच्या देवांबरोबर तुम्ही दैत्यांची सुद्धा निर्मिती केली. होतंय असं की आमचा आहार, आमचं अन्न हे दैत्य आमच्याकडून हिरावून घेतायत, ते आमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. यज्ञामध्ये ज्या काही आहुती दिल्या जातात, आहुती देत असताना जे काही साहित्य वापरलं जातं ते आमच्यापर्यंत अन्न म्हणून प्राप्त होत नाही किंवा आम्हाला उपलब्ध होत नाही. आहुती दिल्याबरोबर दैत्य ते एक प्रकारे चोरून घेतात, आमच्या अन्नाची व्यवस्था होत नाही. काहीतरी करा. देवता विनंती करतायत ब्रह्मदेवांना, आमची तृप्ती होत नाही. ब्रह्मदेव आशीर्वाद देतात. नवे ब्रह्मदेव त्या ठिकाणी आई भगवतीची प्रार्थना करत आहेत आणि आई भगवतीलाच उपाय, तू काहीतरी कर, तूच काहीतरी मार्ग सांग, काहीतरी उपाय कर म्हणून विनंती केली. ब्रह्मा, विष्णू अनेको देवता एकत्रित येऊन आई भगवतीची प्रार्थना विनंती करतात. ती प्रकृती
ती भगवती प्रसन्न होऊन वरदान देते. त्या आई भगवतीनं वरदान दिलं की यज्ञ कुंडामध्ये यज्ञामध्ये ज्या आहुत्या दिल्या जातील त्या आहुत्या दैत्य देवांना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. दैत्य येऊन त्या आहुत्या ग्रहण करतात, देवांपर्यंत त्या पोहोचू देत नाहीत. मग ऐका, मी स्वतः स्वाहा म्हणून त्या ठिकाणी अवतीर्ण होते किंवा प्रगट होते. स्वाहा देवी म्हणून मी त्या ठिकाणी प्रगट होते. आणि जो कोणी ब्राह्मण, जो कोणी ऋषी यज्ञ करताना, आहुती देताना स्वाहा म्हणून त्या ठिकाणी आहुती देईल, त्या ठिकाणी मी स्वाहा देवी म्हणून स्वाहा म्हटल्याबरोबर ती दिलेली आहुती तुम्हा देवतांपर्यंत सुरक्षित पोहोच करेल. आणि म्हणून कोणताही यज्ञ करत असताना तुम्ही पहा, ऋषी मुनी ब्राह्मण देवता स्वाहा म्हणून आहुती देत असतात. स्वाहा एक प्रकारे भगवतीचा एक अवतार आहे, आई भगवतीचं एक रूप आहे. आणि आता यानंतर एकविरा मातेची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. माता की जय. आई राजा. आपल्याला एकविरा मातेची कथा श्रवण करायची आहे. एकविरा देवीची कथा या ठिकाणी पाहायचे. पहा, एक वेळचा प्रसंग असा की एकदा सूर्यपुत्र रेवंत आपल्या सुंदर उच्चैश्रवा घोड्यावरती बसून वैकुंठाला आला. पहा बर का, वैकुंठामध्ये कोणते देवता वास्तव्य करतात? इकडे बोला पुरुष वर्ग, गोंधळ कमी करायचा, शांत बसून घ्या. वैकुंठामध्ये भगवान विष्णू वास्तव्य करतात, राहतात. एका वेळेला व्हावं असं की सूर्यपुत्र रेवंत आपल्या सुंदर उच्चैश्रवा नावाच्या घोड्यावरती बसून वैकुंठाला आला. वैकुंठामध्ये आल्यानंतर तो सुंदर घोडा पाहून लक्ष्मीला बंधुप्रेम जागृत झालं. एक प्रकारे पहा, ज्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले, त्या 14 रत्नांपैकी लक्ष्मी माता सुद्धा एक बाहेर पडलेली. आणि त्याच 14 रत्नांमध्ये उच्चैश्रवा नावाचा घोडा बाहेर पडलेला. दोघांची निर्मिती समुद्रातून झाली. मग त्या उच्चैश्रवा नावाच्या घोड्याला पाहिलं आणि लक्ष्मी मातेचं बंधुप्रेम जागृत झालं. जसं तुम्हाला होतं की नाही, माहेरावरून कितीही लांबचा पाहुणा येऊ द्या, पण माहेरावरून आलाय म्हणून आपण किती प्रसन्न होतो. होता की नाही माता वर्ग? त्या पाहुण्यासाठी काय करून काय नको असं होऊन जातं. त्याला कुठे ठेवून कुठे नाही. दुसऱ्या कुणासाठी आपली तेवढी तळतळ पळपळ नसते, पण माहेरच्या व्यक्तीसाठी वेगळंच काहीतरी प्रेम असतं, वेगळीच माया असते. लक्ष्मी मातेच्या बाबतीतही हेच घडतंय. उच्चैश्रवा नावाचा तो घोडा पाहिला आणि अरे आपला भाऊ आहे म्हणून बंधुप्रेम जागृत झालंय. आणि ती एकटक त्या घोड्याकडेच पाहू लागली, आपल्या त्या बंधुरूपी एक प्रकारे उच्चैश्रवा घोड्याकडे पाहू लागली. भगवान विष्णू काहीतरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी मातेला सांगतायत, पण लक्ष्मी माता नुसती समोर उभी आहे, पण लक्ष सारं त्या घोड्याकडे आहे. विष्णूंना राग आला, अरे मी महत्वाची गोष्ट, महत्वाची चर्चा करतोय आणि लक्ष्मी माझ्याकडे दुर्लक्ष करते, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकटक त्या घोड्याकडेच पाहत बसलीये. राग आला आणि भगवान विष्णूंनी शाप दिला, लक्ष्मी तू ऐक, मी तुला वारंवार काहीतरी महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मात्र त्या घोड्याकडे पाहत बसलीस. तुझा स्वभाव असा आहे, कुठेही रममान होतेस तू, म्हणून माझा शाप आहे तुला. तू चंचल आहेस ना. आणि लक्ष्मी चंचल आहे भा बरं का, धन पैसा ज्याला आपण म्हणतो. लक्ष्मी तू चंचल आहेस म्हणून ऐक, माझा शाप आहे, तू एका जागेवर स्थिर राहणार नाहीस. तू अश्वकुळातील एक घोडी म्हणून मृत्यूलोकात जन्माला येशील. एक घोडी म्हणून, एक पशु म्हणून जन्माला येशील. शाप दिला. लक्ष्मी मातेनं हात जोडले, स्वामी तुम्ही हे काय केलं? नकळत माझ्या भावाला पाहून बंधुप्रेम जागृत झालं म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष झालं, मी जाणून काही केलं नाही. उशाप द्या.
भगवान विष्णू उशाप देतात, देवी ऐक, माझ्या शापानुसार घोडी म्हणून तुला मृत्यूलोकात जन्म घ्यावाच लागेल, पण त्याही वेळेला तुला माझं सानिध्य प्राप्त होईल आणि अतिशय माझ्यासारखा तेजस्वी पुत्र तुला प्राप्त होईल. आशीर्वाद दिला. शापाच्या प्रभावानं लक्ष्मीनं मृत्यूलोकामध्ये घोडीच्या रूपात जन्म घ्यावा. घोडी बनली आहे लक्ष्मी माता. आणि पतीचा विरह सहन होत नाही, पती विरहाचं दुःख सहन होत नाही, म्हणून लक्ष्मी मातेनं महादेवांची प्रार्थना करायला सुरुवात केली. महादेवांची प्रार्थना केली. अनेको दिवस महादेवांचं तप केलं. 1000 वर्ष तप केलं आणि 1000 वर्ष तप पूर्ण झाल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. देवी, का माझं तप केलंस, का माझी आराधना केलीस, विचारतायत भोलेनाथ. काय मागणं आहे देवी तुझं? लक्ष्मी माता म्हणाली, प्रभू, मला माहिती आहे की तुम्ही आणि माझे स्वामी हरी आणि हर यांच्यात भेद नाही. नव्हे नव्हे तर हरी आणि हर एकमेकांचा शब्द टाळत नाहीत, एकमेकांना मानतात. नव्हे नव्हे एकमेकांची भक्ती करतात. माझे पती इतर कुणाचं काहीही ऐकणार नाहीत, पण तुमचं निश्चित नक्की ऐकतील. माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पतींना भगवान विष्णूंना सांगा की माझा पुन्हा परत स्वीकार करा. मला हे पती विरहाचं दुःख सहन होत नाही. सांगितलं. भगवान भोलेनाथ म्हटले, माते जशी तुझी इच्छा. आशीर्वाद दिला आणि भगवान भोलेनाथांच्या सांगण्यावरून, आशीर्वादामुळे भगवान विष्णू त्या ठिकाणी घोड्याचं रूप धारण करून, लक्ष्मी माता घोडीच्या रूपात आहे त्या ठिकाणी आले. अगदी नदीच्या तीरावरती कालिंदी नदी व तमसा नदी अशी 2 नावं या ठिकाणी आली. कालिंदी व तमसा या 2 नदीच्या तीरावरती भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता घोडा आणि घोडी या रूपात वास्तव्य करतात. त्यांना सुंदर असा पुत्र होतो, पुत्रप्राप्ती होते. त्या पुत्राचं नाव एकवीर. एकवीर नावानं तो पुत्र जगविख्यात होतो, त्याची कीर्ती होते. एकवीर हा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचा पुत्र. आणि एका दिवशीचा प्रसंग असा की हाच एकवीर का शिकार करण्यासाठी वनामध्ये फिरत होता. शिकारीसाठी फिरतोय आणि नदीच्या काठावरती शिकार करण्यासाठी गेला. त्या ठिकाणी यानं पाहिलं की एक सुंदर स्त्री, एक सुंदर कन्या त्या ठिकाणी रडत बसलेली आहे. रडतीये, मोठ्या मोठ्यानं आक्रोश करतीये, डोळ्यातून अश्रू वाहतायत, नेत्रातून अश्रू बाहेर पडतायत. तिला विचारलं, अगं तुझं नाव काय, कोण तू, अशी रडते का आहेस, रडत का आहेस? तिनं सांगितलं, माझं नाव यशोवती. एकावली नावाची राजकन्या माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण एकावली आणि मी अगदी निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी, नदीच्या काठावरती आनंद प्राप्त करण्यासाठी भ्रमंती करत करत या ठिकाणी आलोत. आणि माझ्या मैत्रिणीला एकावलीला कालकेतू नावाच्या राक्षसानं तिचं हरण केलं. तिच्या इच्छेविरुद्ध तिला उचलून नेलं, तिचं हरण केलंय. ती मोठ्या मोठ्यानं आक्रोश करत होती. आता या ठिकाणी मदतीला कोणी नाहीये. तुम्ही तर अगदी धष्टपुष्ट दिसता, तुमच्या हातात शस्त्रही दिसतंय, तुम्हीच काहीतरी करा, मदत करा आम्हाला, रडतीये बोलली. एकवीराला दया आली, अरे फार चुकीचं घडलंय. आणि त्या एकवीरानं कालकेतू राक्षसासोबत युद्ध केलं. कालकेतू सोबत युद्ध केलं आणि कालकेतूनं पळवून नेलेली, हरण केलेलं जिचं ती एकावली, तिची सुटका केली. ही एकावली अगदी सौंदर्यवान होती, लावण्यवती होती, एक राजाची मुलगी होती. पहा बरं का, तरी सुद्धा कालकेतूच्या तावडीतून एकावलीला सोडवलं आणि सुखरूप तिच्या पित्याच्या घरी नेलंय. राजा एकवीरावरती प्रसन्न झाला. अरे माझी कन्या एक राजकन्या आहे, लावण्यवती आहे, सौंदर्यवान आहे, पण तरी सुद्धा तू अगदी एक प्रकारे, तुझ्याकडे पाहिलं तर तू सदाचारी दिसतोस,
सद्वचनी दिसतोस, धर्मानं जगणारा दिसतोस, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे. राजकुमारी असताना सुद्धा तुला धनाचा काही लोभ नाही, तुला कशाचीही काही अपेक्षा नाही. अगदी राजानं धन द्यावं, माझी मुलगी परत आणून दिली ना, सुखरूप आणलंस ना, तुला मी बक्षीस म्हणून धन देतो. पण एकवीरानं ते स्वीकारलं नाही. म्हणून राजा प्रसन्न झाला आणि एकवीराला सांगितलं, मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातामध्ये देतो, माझ्या मुलीचा स्वीकार, पत्नी म्हणून स्वीकार तू कर. एका बलीचा विवाह एकवीराशी लावून दिला. आणि पुढे पहा, हा एकवीर देवीचा भक्त होता. एकवीराच्या हातानं हे योग्य धर्माचं एक प्रकारे कार्य झालं. एका निष्पाप मुलीचं रक्षण झालं. एक प्रकारे आई भगवतीची भक्ती तर एकवीर करतच होता. आणि याच्या याच कृत्यावरती आई भगवती सुद्धा प्रसन्न झाली आहे. नव्हे तर त्याच्या भक्तीवरती प्रसन्न झाली, त्याच्या त्या सदाचरणावरती प्रसन्न झाली आहे. आणि आई भगवतीनं एकवीराला आशीर्वाद द्यावा. आई भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली, एकवीराला आशीर्वाद दिला, अरे तुझी सर्वत्र ख्याती होईल, तुझी सर्वत्र कीर्ती होईल. आणि मी या ठिकाणी प्रगट झाले, या ठिकाणाला मी या ठिकाणी नित्य जगताच्या कल्याणासाठी वास्तव्य करेल. आणि माझी ओळख तुझ्या नावानं केली जाईल, तुझ्या नावानं मला ओळखलं जाईल, या ठिकाणाला ओळखलं जाईल. आणि पहा, एक प्रकारे तो एकवीर, त्या एकवीरामुळे आई भगवती त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रगट झाली, त्याच्या कार्यावरती प्रसन्न झाली. आणि म्हणून त्या भगवतीला एकवीरा आई हे नाव मिळालंय. बोला एकवीरा माता की जय. एकवीरा आई त्या ठिकाणी प्रगट झाली. यानंतर श्रीमद देवी भागवत पुराणामध्ये महिषासुर नामक दैत्याची कथा आली. महिषासुराचा निपात आई भगवतीनं केला. त्यानंतर हरिश्चंद्र राजाची कथा आलेली आहे. हरिश्चंद्र राजाची कथा तुम्हा अनेकांना माहिती आहे. हरिश्चंद्र राजा अतिशय सदाचारी, सद्गुणी, प्रजेला पुत्रवत सांभाळणारा राजा होता. सगळं काही होतं पण संतती नव्हती, पुत्रप्राप्ती नव्हती. या हरिश्चंद्रानं भगवंताची प्रार्थना केली, वरुण देवाची प्रार्थना केली. वरुण देव प्रगट झाले, आशीर्वाद दिला की तुला संतती होईल. पुत्र प्राप्त झाला. ज्या दिवशी पुत्र प्राप्त झाला, पुत्राचा जन्म झाला, त्याच दिवशी वरुण देव प्रगट झाले आणि सांगितलं, आता तुला संतती झाली, ही संतती मला परत पाहिजे, किंवा तुझ्या नशिबात जास्त काळ पुत्र प्राप्तीचं सुख किंवा संतान सुख तुझ्या नशिबात नाहीये. तुझी इच्छा तर पूर्ण केली, संतान तुला प्राप्त झाली, पण आता तिला जास्त वेळ इथं ठेवता येणार नाही, हा पुत्र मी घेऊन जाणार. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, हरिश्चंद्रानं पहा, आपल्या एका सेवकाचा पुत्र, वरुण देवाला एका सेवकाच्या पुत्राचा बळी द्यावा, आपल्या पुत्राचं रक्षण केलं. आणि त्यानंतर विश्वामित्रांनी एका वेळेला ठरवलं की हरिश्चंद्र राजाची परीक्षा घ्यायची ठरवली. स्वप्नात आले विश्वामित्र आणि स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजाकडून राज्याचं दान मागितलं. स्वप्नामध्ये राज्याचं दान देऊन टाकलं. हरिश्चंद्र राजा अगदी ज्या दिवशी स्वप्न पडलं त्या दिवसापासून अगदी काहीच काळात, अल्प वेळेतच प्रत्यक्षात विश्वामित्र समोर आले आणि राजाला म्हणतात, राजा, अरे स्वप्नामध्ये तू तुझं राज्य मला दान म्हणून दिलं होतंस, ते राज्य मला आता माझ्या हाती पाहिजे, राजगादी मला पाहिजे. परीक्षा होती. काहीही विचार न करता स्वप्नात दिलेला शब्द खरा मानून राज्य विश्वामित्रांना दिलं. विश्वामित्र म्हणतात, तू राज्य मला दान केलं, पण दक्षिणा द्यायची राहिली. काही धन दक्षिणेमध्ये मागितलं. राजानं तीही तयारी दर्शवली. अरे आता काहीच उरलेलं नव्हतं. राज्य तर दान दिलं, मग धन दौलत वैभव सगळं काही गेलं. आता हरिश्चंद्र राजानं ठरवलं की आपण स्वतःला विकून जे काही धन मिळेल ते धन दक्षिणा म्हणून विश्वामित्रांना द्यायचं. पहा,
जो धनाचा आकडा सांगितला होता, स्वतःला विकल्यानंतर तेवढं धन प्राप्त होत नव्हतं. पत्नी आणि मुलगा दोघांना विकलं, स्वतःला विकलं. पुढे प्रसंग असा, मी धावत्या वेगामध्ये कथा सांगते, तुम्हा सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा एक या कथेचा उच्चार व्हावा म्हणून ही कथा सांगत आहे. पहा, हरिश्चंद्र राजा आणि त्याची पत्नी तारा राणी, पुत्राचं नाव रोहित. अगदी पहा, तारा राणी आपल्या पुत्रासहित तिचीही विक्री केली आहे. जी राजाची पत्नी होती ती आता कुणाच्या तरी घरात दासी म्हणून राहतीये. कुठे भांडे घासते, कुठे भाकरी करते, अगदी दासीची कामं करू लागली. आणि एका वेळेला पुत्र फुलं आणण्यासाठी तो मुलगा वनामध्ये गेला, रानामध्ये गेला, सापानं ध्वंस केला, जागीच गतप्राण झाला. या आईनं पाहिलं आपलं लेकरू सापानं ध्वंस केला आणि आपलं लेकरू मरण पावलंय. अंगावरती एकच साडी होती, राजाची पत्नी आहे, पण किती दुर्दशा आली आहे पहा. अंगावरती एक साडी, कशी बशी त्या साडीचे दोन भाग करावेत. अर्धी साडी अंगाला गुंडाळली, अर्ध्या साडीमध्ये त्या लेकराला गुंडाळावं. त्या लेकराला गुंडाळलं आणि स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले. तर स्मशानामध्ये राखण करण्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही तर हरिश्चंद्र राजा होता. त्याची ही भयंकर आगळं वेगळं रूप झालेलं. यांनी एकमेकाला ओळखलं सुद्धा नाही. ही अगदी दुःख व्यक्त करत, आक्रोश करत गेलीये. त्या हरिश्चंद्र राजानं सेवक म्हणून तो त्या ठिकाणी उभा असलेला, राखणदार म्हणून उभा असलेला, त्यानं सांगितलं, बाई तू आतमध्ये जाऊच शकत नाही, तुला काही धन द्यावं लागणार तर तुला आतमध्ये या मुलाचा अग्निसंस्कार करता येईल. धन मागितलं. या तारा राणीनं सांगावं, या तारामतीनं सांगावं की माझ्याकडं काहीच नाही, सगळी काही हकीकत सांगितली. मी एक राजाची पत्नी आहे, पण दुर्दैव असं, नियतीचा खेळ असा पहा की आज माझ्याकडे काहीच शिल्लक नाही, माझा पुत्र गेला. त्यानं सांगावं, अगं तारा, मी तुझाच पती आहे, दुसरा तिसरा कोणी नाही, मी राजा हरिश्चंद्र आहे, आपल्या पुत्राचा मृत्यू झालाय. पहा बरं का, आई वडील दोन्ही समोर आहेत, आपला पुत्र मेलेला आहे. पण तरी सुद्धा हरिश्चंद्रानं सांगावं, तारा राणी, अगं तू माझी पत्नी असली किंवा हा मेलेला माझा पुत्र असला, माझ्या पुत्राचा अग्निसंस्कार करायचा असला तरी सुद्धा या ठिकाणी धनाची गरज पडणार. मी कुणाचा तरी सेवक म्हणून राहतोय. आणि शेवटी दोघांनी ठरवलं, आपण आपल्या पुत्राला तर अग्नी देऊच, पण आपण दोघंही त्या चितेमध्ये उडी घेऊ, एक प्रकारे आत्महत्या करू, जीवनाचा देहाचा त्याग करू. देह त्याग करणार तेवढ्यात आई भगवती प्रसन्न झाली. विश्वामित्र सुद्धा त्या ठिकाणी आले. सगळेजण या दोघांवरती प्रसन्न आहेत, त्यांच्या सदाचारावरती प्रसन्न आहेत. आणि विश्वामित्र आई भगवतीच्या प्रेरणेनं पुन्हा हरिश्चंद्राचं राज्य आहे तसं पुन्हा परत देतायत. पहा, अशी सुंदर अशी कथा श्रीमद देवी भागवतामध्ये आलेली आहे. जगदंबेनं हरिश्चंद्र राजाचंही कल्याण केलं, प्रभू रामचंद्रांचीही मदत केली. त्यानंतर सुशील नावाच्या त्या वाण्याला सुद्धा आपली कृपा त्याच्यावरती केली. बोला जगदंबा माता की जय.